हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. हे पहा, आपण हलकं फुलकं हेल्दी असा नाश्ता बनवलेला आहे रव्यापासून. आणि तो कसा बनवला तर पूर्ण व्हिडिओ पहा. आणि ही रेसिपी नाश्ता मुलं खूप असं आवडीने खातात. त्यांना कळत पण नाही कोणत्या कोणत्या भाज्या घातल्यात ते. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता बनवू शकता. आणि तुम्हाला जर माझा हा नाश्ता रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येतील. तुम्ही हे रेसिपी पाहू शकता. आता ते कसं बनवलं ते पुढे पहा. तर हे पहा, जेव्हा नाश्त्यासाठी आपण वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी ना मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. हे पहा, मी हे 1 वाटी रवा घेतलेला आहे छान असा. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं दही घालायचं. अर्धी वाटी घातलं तरी चालेल. मी थोडंसं दही घेतलेलं आहे आणि थोडं पाणी घालायचं अर्धी वाटी. छान असा रवा भिजत ठेवायचा आहे. असे रवायला पाणी शोषून घेतो आणि जरा फुलून येण्यासाठी जरा आपण हे जरा 3-4 मिनिटं असंच ठेवूया. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. तर पहा, याला 5 मिनिटं झालेली आहे. आपण त्याला ना मिक्सरमध्ये घालून घेऊ. एकदा फिरून घ्यायचे. तर हे पहा, मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे. आता या बाउलमध्ये ओतून घेऊ. पाणी न घालता फिरून घ्यायचे. हे पण छान असं झालेलं आहे आपले हे बॅटर. आता त्याच्यामध्ये आपण आहे ना भाज्या घालून घेणार आहोत. तुमच्या ज्या ज्या आवडीच्या भाज्या असतील त्या घालू शकता. हे पहा, मी टोमॅटो घातलेला आहे, अर्धा टोमॅटो, 1 छोटा कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची पण घालायची. छान असं सगळं मिक्स करून घ्यायचंय. शिमला मिरची, गाजर जे काही असेल तुमच्याकडे ते सर्व भाज्या तुम्ही घालू शकता. छान असा आपला हा हेल्दी नाश्ता तयार होईल. आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालायचे. तर हे पहा, सर्व घालून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा इनोचं पाकिट घालायचंय. थोडंसं त्याच्यावर 2-3 थेंब पाणी घालायचंय इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी. छान मिक्स करून घेऊया. तर हे पहा, 1 डबा घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये तेल लावून घेऊया. व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. तेल लावून झालेलं आहे. मी कढईमध्ये ऑलरेडी अगोदर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण हे बॅटर याच्यामध्ये घालून घेऊया. हे पहा, आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता हा आपला डब्बा ठेवून घ्यायचा आणि झाकण लावून 15-1 मिनिटं शिजून घेऊया, वाफ देऊन घेऊया आणि मग चेक करू.
आपण त्या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी आता चटणी बनवणार आहोत. बघा मी थोडेसे शेंगदाणे घेतले, हे ओलं खोबरे आहे, हिरवी मिरची चवीनुसार, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मीठ घालायचे आहे. आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेते मी. तर हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली ही चटणी. तुम्हाला कितपत पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता. आता याला आपण फोडणी तडका देणार आहोत. त्या चटणीला तडका दिला म्हणजे छान अशी टेस्ट येते. आता तेल गरम करण्यासाठी ठेवलंय. तर हे पहा, आता आपण याला फोडणी तडका देणार आहोत. तर तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात थोडीशी मोहरी घालू, थोडं जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा, बघा छान अशी आपली आता चटणी तयार झालेली आहे. चटणी तयार. हे पाहताय ना, 20 मिनिटं ठेवलं होतं, 15 मिनिटात काही झालेलं नाहीये त्यामुळे, आणि एकदम छान असा तयार झालेला आहे आपला हा नाश्ता. अजिबात चिटकत नाहीये. आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होऊ द्यायचे. थंड झालं ना म्हणजे व्यवस्थित निघतं. आता मी थंड करून घेते. हे पहा थंड झालं, मी डब्यातनं काढून घेतलेला आहे. किती छान असं जाळीदार झालेला आहे पहा हा आपला नाश्ता. आता तो आपण कट करून घेऊया. छान असं मुलं पण आवडीने खातात. तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी पण बनवलेली आहे. आपली ही रेसिपी तयार. हे बघा छान अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे.